गाडीला थोडं डॅमेज झालंय. मेकॅनिक आले ते सांगते गाडीला काय खर्च आहे. मग आपल्याला बदलायला असेल जरा तो शेपमध्ये आणा. नव्हतं तेव्हा मी नव्हतोच. हे जे काय झालं तेव्हा AC बस कधी पण चालू झाला काय माहिती तर पण AC तर काय कामाचं नव्हताच. तर आत्ता इथे गॅरेजला आलोय मी पण काय काम काय अजून झालेलं नाही. हे बघा आपले मेकॅनिक आले. घाला शिवाय घाला. साहेबांनी बिल दिलंय 5110. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋषी बावधने व्लॉग्स. तर आज तारीख आहे 12 डिसेंबर. मी तारीख यासाठी सांगतो आहे की मी डेली ब्लॉग्स टाकत नाही, दर आठवड्याला ब्लॉग टाकतो, जसं की संडेलाच टाकतो. तर आत्ता मी चाललो आहे निवळीमध्ये, गॅरेजमध्ये चाललो आहे गाडीच्या, कारण की गाडीचं थोडं काम आहे. गाडीचा थोडा ॲक्सिडेंट झाला होता. तो कोणाकडून कसा काय झालं ते सांगत नाही, पण जायचं आहे तर ते दाखवेन तुम्हाला आणि दाखवतो गाडीची कंडिशन काय आहे आणि का चाललो आहे तर मी गॅरेजमध्ये. तर ते हेडलाईटला थोडे स्क्रॅचेस आलेत, 2 मोठे स्क्रॅचेस आहेत आणि ते मडगार्डला थोडं हे डॅमेज झालं आहे आणि ते साईडने बरंचसं डॅमेज आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडून पूर्ण असं थोडं निसटलं, त्याला दिसतंय की नाही काय माहीत नाही. इथून असं तरी जाऊन बघायचं आहे कसं काय होतं आहे आणि काय ओपन केलं समजेल. जर का चेसी वगैरे पण बेंड आहे की नाही ते समजेल. आपण काय अजम्पशन करून काय मतलब नाही, बघूया जाऊन. मेकॅनिक आले ते सांगते गाडीला काय खर्च आहे. हां सांगा. हँडल बार, दोन्ही पॅनल, पुढचा डेंट काढायला लागेल आणि फोरकआउट आहे. साईडचं काय ते गार्ड बीट काय टाकणार आहे की कसं काय? कसला काय इकडं हे कवर ते ब्लॅक कलरचं बोलतोस ते. हां आणि हे सुटलंय ते बघा, हे बघ काय. तुला काय वाटतं गाडी बसली असं? बसली त्या साईडला बोलतो गाडीमध्ये बघ. वाटत तर नाही मला, ही साईड खाली बसली नाही वाटत. काय कळत ए नाही रे. पक्या का इकडे गाडी बघ समोर ना. चाकात त्या साईडला इथे 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 बघ. बसले ना आधी. ही साईड डावी साईड, तुझी उजवी साईड. राईट साईडला अशी झाली. हां ते काय सोल्युशन काय? वर्कआउट आणि हँडलवर बदलून टाकायचं. चेसीचं काय बोलवत असते तेच पण द्यायला लागेल. आणि ह्याचं काय करता येईल? हे पोक आलं त्याचं, ते येईल काढतं. ते साईडचं काय बोलतोस काय करायचं? त्या पट्ट्या बदलून टाकायच्या ब्लॅक कलरच्या. हां हे बोलतो मी. ते होय, करण्यापेक्षा नवीन टाकलंच तर बरं होईल असं मला वाटतं. नवीनला किती रुपये असेल बघायला बघ मग. इनर फायबर पण टाकाच लागेल बहुतेक, कदाचित जर मॅच नाही झाला तर. फुगलाय बघ. फुगला की निसटलाय तो? फुगलाय तो. फुगला कसा काय? अरे इथं आपटला ना. हां. आता किती दिवस झाले आपटून, ते शेप बदलला त्याचा. फायबर आहे तो. असा विषय. मडगाडचा डेंट काढाय, मडगाड बाहेर काढायला लागेल बाबा. सगळं देणार काढून. 2 मिनिटं चालू ठेव, 2 मिनिटं चालू ठेव. हां हे एक आणि ते खोलून देतो. कलरचा काय खर्च जाईल ते सांग. ओके ना. आणि जर का समज आपल्याला बदलायला असेल फक्त तर जरा तो शेप मध्ये आणा. बाहेर आलो ना फक्त येऊ तुम्हाला कसं माहिती आहे विषय कसा माहिती आहे ना. ते आतलं बदलणार. हे जर पेंट झालं असेल तर ते येणार नाही. नाही हा फायबर बदलणार आहे. होय ना. मग हां मी तुम्हाला कशाला हे नको आहे ना त्याला. काय गरज नाही. किती दिवस? किती दिवस
कधी धोरणाचे 3 दिवस गेले तरी चालते. कधी देणार आहे आज त्याच्यावर आजच देतो. धोरणाचे 3 गेले तरी चालते. पण हे करा व्यवस्थित. हां झालं. हॅलो. आणि जो ॲक्सिडेंट माझा झाला होता ती ही गाडी नाही आहे. ती मी कदाचित टाकेन फोटो तुम्हाला इथे दिसेल. ही गाडी नाही, ही माझीच गाडी आहे आणि ही चालवणारा पण मी नव्हतो ना, किंवा मागे पण मी बसलो नव्हतो. तेव्हा मी नव्हतोच हे जे काय झालं तेव्हा. तर आता ते दुरुस्त करायचं काम आहे ते करून घेतो. आता मला घरी जायचं. मी त्याच्याकडे गाडी ठेवले 2-3 दिवस लागणार आहेत त्याला. तर मी आता बसने जाणार आहे घरी. आता मी आलो आहे बसमध्ये आणि या AC बस कधीपासून चालू झाल्या काय माहिती. कारण की इथून आमचं घर 12 किलोमीटर आहे आणि याचे तिकीट आहे 31 रुपये. काय ते चालू झालं काय माहिती नाही. 31 रुपये तिकीट ठीक आहे, पण ACचा काय AC हवा तर लागत नाही आहे. तर हॅलो, आत्ता मी आलो आहे घरी जातो आहे. बसमधनं उतरलं आहे. व्हिडिओ याच्यासाठी चालू केला आहे की जे बस तुम्हाला सांगितलं की AC बस होती, तिकीट पण 31 रुपये होतं. ठीक आहे, तिकीट महाग होतं, पण AC तर काय कामाचं नव्हताच. जर का तुम्हाला सफोकेशनचा वगैरे असा काही त्रास असेल तर ह्या बसने येणं टाळाच. मी तर कधी येणारच नाही या बसने परत, कारण की मला खूप त्रास झाला. कारण की असा AC चालू होता की नव्हता हेच कळत नव्हतं. ही कंडिशन होती ACची. या बसेस जर का मला तर 10-12 किलोमीटर यायचं होतं म्हणून मला जमून गेलं. जर तुम्हाला लांब प्रवास करायचा असेल अशा बसेसने तर आधी पहिल्यांदा चेक करा की AC बरोबर वर्क करतो आहे किंवा नाही, तरच करा, नाही तर त्रास होईल. बस एवढं सांगायचं होतं. तर हॅलो, मी जसे की गाडी दिली होती कामाला 12 तारखेला दिली होती वाटतं. आज तारीख आहे 20 डिसेंबर. तर आज मी चाललो आहे घ्यायला. तर बघूया कसं काय काम केलं आहे, पूर्ण झालं आहे काय, दाखवतो तिकडे गेल्यावर. तर आत्ता इथे गॅरेजला आलो आहे मी, पण काय काम काय अजून झालेलं नाही आहे. हे काय गाडी अजून अशीच ओपन आहे. तर बघूया तो कधी येईल. आता त्याला बोलतो. झालं असतं तर बरं झालं असतं, लवकर घेऊन गेलो असतो. हा किती वेळ काढेल काय माहिती. हे बघा आपले मेकॅनिक आलेत. काय मेकॅनिक किती दिवस झाले. घाला शिवाय घाला. हा ऐकतोय. हँडल का बदलतोयस? मग ते काय करून नाही करता नाही येणार सरळ. तुला येत नाही वाटतं. मला नाही येत नाही. आता असं सांग, ब्लॉग बनवून थांबलास तू. 8 दिवस झाले. ब्लॉग बनवायचा ना तुला. त्यांना सांगतो ह्याच्याकडे येऊ नका, 8 दिवस लावतो. लोकांना सांगितलं असतं की ह्या आपला मित्र आहे. काय तर तू असं केलंस आता. हे का खोललंस रे? केबल लावायचेत ना. हां इकडनं केबल लूज केल्याशिवाय इकडनं निघणार नाही म्हणून. ओके.
तर आता गाडीचं काम तर झालंय आणि गाडी आता थोडी खराब वाटते तर धुवायला देतोय. तर गाडीची वॉशिंग झाली की मग घरीच जाईल. आता थोडी भूक पण लागली आहे, पण आता पहिली वॉशिंग करतो मग पुढे. तर आता काम झालंय, साहेबांनी बिल दिलंय. साहेब काय किती बिल झालंय? 5110. तर तुम्हाला पण इकडे काम करून घ्यायचं असेल टू व्हीलरचं तर इथे येऊ शकता. पत्ता सांगा. निवळी भटा, होळी महालक्ष्मी, अमृततेच्या साईडला, जुगाई वॉशिंगच्या साईडला. आणि आस्वाद वडापाव तुम्हाला माहिती असेल, आस्वाद वडापावच्या या रस्त्याच्या पलीकडे. चला जातो आता घरी.